नमस्कार मित्रांनो, मी सागर जाधव। आज आपण पॅन कार्ड करेक्शन कसे करायचे ते स्टेप बाय स्टेप। आपल्याला पॅन कार्ड हे बँकेमध्ये किंवा मोठे मोठे व्यवहार करताना पॅन कार्डची आवश्यकता पडते। त्याच्यामुळे पॅन कार्ड हे एक महत्त्वाचे डॉक्युमेंट झालेले आहे। तर ते कसे बनवायचे ते आपण पाहूया। जर आपण पहिल्यांदा आमच्या चॅनलवर आला असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो। चला तर व्हिडिओ सुरू करूया। प्रथम आपण गुगलवर जाऊन NSDL ही वेबसाईट सर्च करून घेऊ। त्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल। त्यामधील पॅन कार्ड सर्व्हिसेस ऑनलाईन यावर क्लिक करा। त्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल। त्यानंतर सिलेक्ट पॅन ॲप्लिकेशन टाईप वर क्लिक करा। त्याच्यामध्ये चेंज अँड करेक्शन फॉर्म ऑप्शनवर क्लिक करा। त्यानंतर इंडिव्हिज्युअल या ऑप्शनवर क्लिक करा। त्यानंतर तुमचं टायटल श्री किंवा श्रीमती असेल ते टाका। त्यानंतर तुमचं पहिले सरनेम टाकून घ्या। त्यानंतर तुमचं फर्स्ट नेम टाकून घ्या। त्यानंतर तुमचं मिडल नेम टाकून घ्या। नेम टाकताना स्पेलिंग मिस्टेक अजिबात करू नका। जसं आधार कार्डवर नाव आहे तसंच टाकून घ्या। त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ टाकून घ्या। डेट ऑफ बर्थ ही पण आधार कार्डवर जशी आहे तशीच टाका, अजिबात चुका करू नका। तुमचा मेल ID टाकून घ्या। तुमच्या मेल ID वर 3 ते 4 दिवसात पॅन कार्डची सॉफ्ट कॉपी येईल। त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्या। त्यानंतर तुमचं सिटिझन टाकून घ्या। त्यानंतर तुमचा पूर्वीचा पॅन कार्ड नंबर टाकून घ्या। त्यानंतर चेकबॉक्सवर क्लिक करा, आय एम रिबोट म्हणा आणि त्यानंतर सबमिट करा। त्यानंतर तुम्हाला एक टोकन नंबर भेटेल। तो टोकन नंबरचा स्क्रीनशॉट काढून ठेवा, कारण तो पुन्हा तुम्हाला चेक करायला लागू शकतो। आणि त्यानंतर कंटिन्यू करा। यामध्ये पहिल्या ऑप्शनवर क्लिक केलं तर जसं आधार कार्डवर तुमची डिटेल्स आहेत तसाच तुमचं पॅन कार्ड बनवलं जाईल। तिथे कोणतंही डॉक्युमेंट लागणार नाही तुम्हाला, फक्त आधार कार्ड लागेल। दुसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करता येईल आणि आधार कार्ड, पॅन कार्डचे डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता। आणि तिसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्ही फिजिकली डॉक्युमेंट तुम्हाला ऑफिसला जाऊन सबमिट करावं लागतील। या तिन्ही ऑप्शनमधल्या पैकी आपण दुसरा ऑप्शन सिलेक्ट करणार आहोत, कारण की आपल्याला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे। प्रथम ही सगळी डिटेल्स सेव्ह अँड ड्राफ्ट करून घ्या। त्यानंतर तुमचा आधार कार्डचा शेवटचे 4 क्रमांक टाकून घ्या। त्यानंतर तुमच्या आधार कार्डवर जसं नाव आहे तसं इथं नाव टाकून घ्या। नावामध्ये कोणतीही चूक करू नका। जसं आधार कार्डवर नाव आहे तसंच आधार नाव टाकून घ्या। त्यानंतर इतर डिटेल सगळी तुमची येईल। इथे फक्त जेंडर सिलेक्ट करा। त्यानंतर तुमच्या वडिलांचे नाव टाकून घ्या।
प्रथम सरनेम टाका. इथे लेडीज असो किंवा जेंट्स असो सगळ्यांनी आपल्या वडिलांचंच नाव टाकायचं आहे. लेडीजने आपल्या हस्बंडचं नाव टाकू नये. इथं फक्त फादर नेमच टाकावं लागतं. फर्स्ट नेम टाका. कुठेही स्पेलिंग मिस्टेक करू नका. त्यानंतर तुमचं मिडल नेम म्हणजेच वडिलांचं नाव टाका. त्यानंतर नेक्स्ट म्हणा. प्रथम सेव्ह अँड ड्राफ्ट करून घ्या. त्यानंतर तुमचा ॲड्रेस टाका. ॲड्रेस तुमचा ऑफिसचा असेल तर ऑफिसचा देऊ शकता किंवा रेसिडेन्स करू शकता. शक्यतो रेसिडेन्स करा. इथे तुमचा पूर्ण ॲड्रेस टाकून घ्या. इथे रूम नंबर किंवा ब्लॉक नंबर टाकून घ्या. इथे तुमची कंट्री टाकून घ्या. त्यानंतर तुमचा स्टेट निवडून घ्या. त्यानंतर तुमचा पिनकोड टाका. इथे इंडिया सिलेक्ट करा. त्यानंतर नेक्स्ट म्हणा. प्रथम प्रूफ ऑफ आयडेंटिटी मध्ये आधार कार्ड सिलेक्ट करा. त्यानंतर प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये आधार कार्डचं सिलेक्ट केलं तरी चालेल. लग्नानंतर मुलीचं नाव चेंज होतं त्याचं करेक्शन करत आहोत आपण. त्याच्यामध्ये ते आपल्याला मॅरेज सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल. त्यानंतर तुमचं आयडेंटिटी ऑफ ॲड्रेस हा आधार कार्ड टाका. त्यानंतर कॉपी ऑफ पॅन कार्ड हा ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर सिलेक्टमध्ये हिमसेल्फ सिलेक्ट करा. आपोआप तुमचं नाव येऊन जाईल. त्यानंतर तुम्ही किती डॉक्युमेंट अपलोड करणार आहोत ते टाका. एकदा नाव चेक करून घ्या. त्यानंतर डॉक्युमेंट किती टाकणार ते टाकून द्या. आपण 3 डॉक्युमेंट अपलोड करणार आहे. एक आधार कार्ड, मॅरेज सर्टिफिकेट आणि पॅन कार्ड प्लस जे तुमचा जिल्ह्याचं नाव टाकून द्या. त्यानंतर तुमचा फोटो अपलोड करा.
फोटोची साईज 50 KB आतमध्ये पाहिजे. हे बघा, साईज जास्त असल्यामुळं हा फोटो अपलोड होत नाही आहे. आपण आधी साईज कमी करून घेऊ आणि त्यानंतर तो फोटो अपलोड करू. 50 KB आतमध्ये साईज पाहिजे. फोटो अपलोड झालेला आहे आपला. त्यानंतर आपण सिग्नेचर अपलोड करून घेऊ. ते पण 50 KB आतमध्येच पाहिजे. आपले सिग्नेचर पण अपलोड झालेले आहे. त्यानंतर आपण डॉक्युमेंट अपलोड करू. डॉक्युमेंटची PDF ही आपल्याला कमीत कमी 300 MB प्रथम आपण आधार PDF अपलोड करून घेऊ. अपलोड म्हणा. त्यानंतर ॲड डॉक्युमेंटवर क्लिक करा. पुन्हा पॅन कार्ड अपलोड करून घ्या. पुन्हा ॲड डॉक्युमेंटवर क्लिक करा. सेव्ह ड्राफ्ट करा. सबमिट म्हणा. त्यानंतर आधारचे पहिले 8 अंक टाकून घ्या. त्यानंतर तुमचा फॉर्म चेक करून घ्या. कुठे काही चूक झाली का ते पाहून घ्या. नाव चुकलं असेल किंवा स्पेलिंग मिस्टेक असेल ते बघून घ्या. तुमची डेट ऑफ बर्थ चेक करून घ्या. सर्व काही चेक केल्यानंतर सबमिट म्हणा किंवा प्रोसीड करा. त्यानंतर पेमेंट करा. तुम्हाला पॅन कार्डला फक्त 106 रुपये खर्च येतो. प्रोसीड टू पेमेंट म्हणा. पे कन्फर्म करा. UPI मार्फत पेमेंट करा. आपण पेमेंट करत आहोत QR कोड मार्फत. पेमेंट झालेलं आहे आपलं सक्सेसफुली. त्यानंतर कंटिन्यू करा. त्यानंतर परत ऑथेंटिकेट करा. आधार कार्ड ऑथेंटिकेट करून घ्यावं लागेल. OTP जनरेट करा. OTP टाकून घ्या तुमचा. त्यानंतर सबमिट म्हणा. त्यानंतर कंटिन्यू विथ ई-साइन या ऑप्शनवर क्लिक करून तुमचा आधार कार्ड नंबर टाकून घ्या. प्रथम चेकबॉक्सवर क्लिक करा. चेकबॉक्सवर क्लिक करा. त्यानंतर सेंड OTP म्हणा. OTP टाकून घ्या. अँड व्हेरीफाय OTP म्हणा.
त्यानंतर तुमची पॅन कार्डची PDF ओपन होईल. ही PDF ओपन करण्यासाठी तुम्हाला पासवर्ड टाकावा लागतो. पासवर्ड हा तुमचा जन्मतारीख असेल. जर जन्मतारीख तुमची 9/11/1991 असेल तर 09/11/1991 टाका. त्यानंतर तुमचं PDF ओपन होईल. ती PDF एकदा चेक करून घ्या. तिथे तुमचे कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड केले ते पण दाखवेल. अशा प्रकारे तुमचं पॅन कार्ड तयार होईल. ते तुमच्या घरी बाय पोस्टाने येईल. 4 दिवसात तुमचे पॅन कार्डची PDF पण तुमच्या मेल ID वर येईल. अशा प्रकारे तुमचं पॅन कार्ड तयार होईल. धन्यवाद मित्रांनो. आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो.